मी कोळवेरे गावचा सरपंच विलासाबा गाटे। आज पवारसाहेबांनी जो दुष्काळी दौरा काढला, त्या दुष्काळी दौऱ्यामध्ये आज येऊन आमच्या कोळवेरे गावामध्ये आल्यानंतर जे आम्ही गावातले निवेदने दिले, गावाला आमच्या आता सध्या चारा टंचाई, पुरंदर उपशाचं पाणी, त्याचबरोबर पुरंदर उपशाचे राहिलेले प्रलंबित पाईपलाईन आहेत की ज्या काही ठिकाणी तलावापर्यंत पोहोचल्या नाहीत, त्याचबरोबर MIDCचे विषय असतील, तरुणांच्या रोजगाराचे विषय आहेत, त्यानंतर पिण्याच्या पाण्याचं, दुष्काळाचं, नंतर त्याच्याबरोबर सरसकट कर्जमाफी असे जे त्यांना निवेदन दिलं, त्या निवेदनावरती त्यांनी सकारात्मक चर्चा करून सर्व ग्रामस्थांना जे त्यांनी ग्वाही दिली ते आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि ते पूर्ण करतील अशी आम्ही एक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आज या ठिकाणी आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी कोळवेरे या गावी या ठिकाणी ग्रामस्थांसाठी वेळ दिला आणि यामध्ये कोळवेरे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी आपल्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतून कोळवेऱ्याचे सर्व पाझर तलाव त्या ठिकाणी टंचाई किंवा CSR फंडातून मिळावेत अशी एक विनंती त्या ठिकाणी पवारसाहेबांना केली। त्याचबरोबर गुंजवणीचा प्रकल्प असेल किंवा पुरंदर उपसा जलसिंचन प्रकल्प असेल, याच्यामध्ये गुंजवणीमध्ये कोळवेऱ्याचा आणि नावळीचा समावेश नाही, त्या योजनेमध्ये कोळवेरे आणि नावळीचा त्या गुंजवणी प्रकल्पामध्ये समावेश करावा अशी एक विनंती त्या ठिकाणी केली। तसेच जेजुरी MIDC असेल, किर्लोस्कर कंपनी असेल किंवा इतर नामवंत कंपन्या या जेजुरी MIDCमध्ये आहेत, या MIDCमध्ये नवीन आता कल्याणी फोर्ज कंपनी येते, त्या ठिकाणी स्थानिक जे कुशल कामगार असतील, अकुशल कामगार असतील, यांनासुद्धा त्या ठिकाणी रोजगार मिळावा अशी एक विनंती त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। चारा टंचाई असेल, जरी पाऊस पडत असला तरी त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल किंवा इतर योजना आहेत, याच्यामध्ये सरकार त्या ठिकाणी कुठेही गांभीर्याने पाहत नाही आणि याच्या संदर्भामध्ये आपण जातीने लक्ष देऊन त्या ठिकाणी सरकारशी चर्चा करून आपल्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा अशी एक विनंती त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी पवारसाहेबांना केलेली आहे आणि पवारसाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये यावर सकारात्मक चर्चा करू सर्वांशी असं आश्वासन या ठिकाणी ग्रामस्थांना दिलेलं आहे। या ठिकाणी कोळवेरे गावचे चेअरमन सुरेशभाऊ झगडे यांनी त्यांच्याकडं सरसकट कर्जमाफी व्हावी अशी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि ती सुद्धा विनंती मान्य करून पवारसाहेब म्हणले की सरकारशी चर्चा करून याबाबत काय असेल तो सविस्तर निर्णय त्या ठिकाणी सरकारला घ्यायला भाग पाडू असं या ठिकाणी ग्रामस्थांना आश्वासन दिलेलं आहे।